मित्रांनो, आपण पाहत आहात बेस्ट लर्नर. बेस्ट लर्नरमध्ये आज आहे 21 मार्च 2025. तर 21 मार्च 2025चे करंट अफेअर्स मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. पाहूया पहिला प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिला उद्योग नेतृत्वाखालील डिजिटल डिटॉक्स उपक्रम म्हणजेच बियॉन्ड स्क्रीन सुरू केला आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, ओडिसा. तर याचं उत्तर आहे कर्नाटक ए. तर कसं पाहूया. कर्नाटकचे IT मंत्री प्रियांक खरगे यांनी मंगळवारी भारतातील पहिला उद्योग नेतृत्वाखालील डिजिटल डिटॉक्स उपक्रम म्हणजे बियॉन्ड स्क्रीन लॉन्च केला. हा उपक्रम ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स, IT, बायोटेक्नॉलॉजी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने जबाबदार गेमिंग आणि डिजिटल वापराचं प्रोत्साहन देते. संतुलित तंत्रज्ञानाच्या वापरात प्रोत्साहन देऊन डिजिटल व्यसनाचा सामना करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाची घोषणा GHX 2025 येथे करण्यात आली होती आणि त्यात एक समर्पित डिजिटल डिटॉक्स सेंटर आणि वेबसाईट समाविष्ट आहे. तर दुसरा प्रश्न घेऊन येऊया. भारतातील पहिला PPP मॉडेल आधारित हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झाला आहे? ऑप्शन्स आहेत वाराणसी, नवी दिल्ली, इंदूर, चेन्नई. तर याचं उत्तर आहे सी, इंदूर. स्वच्छ भारत मिशन शहरी अंतर्गत इंदूर भारतातील पहिला PPP मॉडेल ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट सुरू करत आहे. या प्लांटचे उद्दिष्ट कोळशाला पर्याय म्हणून लाकडी गोळ्यांसारख्या मौल्यवान संसाधनामध्ये रूपांतरित करणे आहे, ज्यामुळे ऊर्जा संवर्धनाला चालना मिळते. बिचोली हापसी येथे 55,000 स्क्वेअर फूट जमिनीवर हा प्लॉट बांधला गेला आहे, ज्यामुळे ग्रीन वेस्टचे मौल्यवान उत्पादनांमध्ये रूपांतर होते. हा उपक्रम हवा गुणवत्ता निर्देशांक नियंत्रण करण्यास मदत करतो. तर हा प्रकल्प कचरामुक्त शहरांच्या दृष्टिकोनासाठी सुसंगत IMC साठी कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि महसूल निर्मितीला प्रोत्साहन देईल. तिसरा प्रश्न आहे. झोमी जमात प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यात आढळते? ऑप्शन्स आहेत A, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, B, नागालँड, मिझोराम, मणिपूर, आसाम, C, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, D, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल. तर ऑप्शन्स आहेत B, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि आसाम. हमार आणि झोमी समुदायाच्या नेत्यांनी अलीकडच्या संघर्षानंतर मणिपूरमधील चुराचंदपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यास सहमती दर्शवली. झोमी जमात ही एक वार्षिक गट आहे, ज्याला स्थानानुसार चीन, मिझो किंवा कुकी असेही म्हणतात. ते मंगोलॉइड वंशाच्या तिबेटो-बर्मन गटाचे आहेत आणि ते भारत, म्यानमार आणि बांगलादेशमध्ये पसरलेले आहेत. भारतात ते नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि आसाममध्ये राहतात. ते कुकी चीन भाषा बोलतात. तर चौथा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय वन्यजीव आरोग्य धोरण कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? राष्ट्रीय वन्यजीव आरोग्य धोरण म्हणजेच NWHP कोणत्या संस्थेने चालू केले आहे? ऑप्शन A, वन्यजीव ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय प्राणी संग्रहालय सर्वेक्षण, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण आणि वरीलपैकी कोणतेही नाही. तर उत्तर आहे C, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण. त्याला म्हणतात CZA. भारत सरकार वन्यजीव रोग देखरेख, संशोधन आणि निदान मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव आरोग्य धोरण तयार करत आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणने वन्यजीव आरोग्य सुधारण्यासाठी आणि झुनोटिक रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. NWHP हा राष्ट्रीय वन्यजीव कृती योजनेचा
2017-31 हा महत्त्वाचा भाग आहे आणि मानव, प्राणी आणि पर्यावरणीय आरोग्य एकत्रित करून हा आरोग्य दृष्टिकोनाने अनुकरण करतो. राष्ट्रीय वन्यजीव कृती योजनेत व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित क्षेत्रांसाठी 103 संवर्धन कृती, 250 प्रकल्प आणि मानक रोग देखरेख प्रोटोकॉल्स समाविष्ट आहेत. 5वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी IAEA चे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए जिनोव्हा, स्वित्झर्लंड, बी न्यूयॉर्क, अमेरिकेतील, सी व्हिएन्ना, ऑस्ट्रियामधील आणि पॅरिस, फ्रान्समध्ये. तर याचं उत्तर आहे सी व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया. तर याविषयी थोडी माहिती सांगतो. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या संचालकांनी भारताच्या वाढत्या अणुऊर्जा क्षेत्राचे कौतुक केले आणि ते आशिया आणि जगातील सर्वात गतिमान क्षेत्रांपैकी एक असल्याचे म्हटले. IAEA हा अणुऊर्जा क्षेत्रात वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यासाठी जगातील सर्वोच्च सरकारी मंच आहे. ते अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सुरक्षित आणि शांततापूर्ण वापरांना प्रोत्साहन देते. ही संयुक्त राष्ट्रे UN अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे आणि शांती आणि विकासासाठी अणु संघटना म्हणून ओळखली जाते. त्याची स्थापना 1957 झाली. त्याचे मुख्यालय ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथे आहे, ज्यामध्ये 178 सदस्य देश आहेत. गैरवापर रोखण्यासाठी ते देखरेख, तपासणी आणि पडताळणीद्वारे अणुऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करते. तर आजचे हे महत्त्वाचे 5 प्रश्न होते. अशाच प्रकारे तुमचा सपोर्ट राहू द्या. आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकी प्रश्न. थँक्यू.